शरद पवारांना रुबी रुग्णालयामधून डिस्चार्ज. छातीमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे सुरू होते उपचार. पवारांची प्रकृती उत्तम असल्याची डॉक्टरांची माहिती. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर VSR कंपनीला मोठा दणका. VSR व्हेंचर्सच्या 4 लेअर जेट विमानांच्या उड्डाणांवर बंदी. ऑडिटमध्ये उणिवा आढळल्यामुळे DGCAचा मोठा निर्णय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरूच राहणार. शेतकरी किडनी विक्री प्रकरण आणि मुलींच्या घटत्या जन्मदरावर सुद्धा आज लक्षवेधी. राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीत हालचालींना वेग. जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेटीसाठी वेळ मागितली. जास्त आमदार असल्यामुळे राज्यसभेच्या जागेसाठी मातोश्रीवरील घडामोडी केंद्रस्थानी. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार. आयुक्त भूषण गगराणी सादर करणार अर्थसंकल्प. यंदा बजेट 80,000 कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता. राज्यामध्ये 432 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा. सहकारी निवडणूक प्राधिकरणानं स्थगिती उठवली. ऐन उन्हाळ्यात निवडणुकांचा धुरळा उडणार. राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका. मराठवाड्यात फळबागांचं मोठं नुकसान. विदर्भात कापूस, गहू, हरभऱ्यावर संक्रांत. आज विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. कढीपत्त्याला महागाईची फोडणी. नवी मुंबई APMC मध्ये कढीपत्त्याला उच्चांकी 350 ते 400 रुपयांचा दर. बाजारामध्ये तुटवडा असल्यामुळे थेट आंध्र प्रदेशातून आवक. गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल. 14 वर्षांवरील मुलींसाठी लवकरच HPV लसीकरण मोहीम सुरू होणार. नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी. यंदा 9.1% वेतनवाढ मिळण्याचा अंदाज. गृहनिर्माण, पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये सर्वाधिक 10.2% पगारवाढ मिळणार. आदमापूरचे बाळूमामा मंदिर 3 ते 6 मार्च दरम्यान दर्शनासाठी बंद. वार्षिक भंडारा उत्सवाच्या तयारीसाठी निर्णय.